थंडीच्या दिवसामध्ये उठायला उशीर झाला की टिफिनसाठी काय करायचा हा मोठा प्रश्न पडतो. गडबड न करता झटपट होणारी रेसिपी म्हणजे आपण कोथिंबीरचा पराठा करणार आहे. त्यासाठी आपण कणिक मळून घ्यायचं आहे. तर आपण एका वाटीत मसाला तयार करून घ्यायचा आहे. धने जिरे पावडर 2 चमचे, लाल मिरची पावडर 1 चमचा, चवीपुरतं मीठ हे टाकून आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सध्या थंडीचे दिवस आहे, यात आपण तेल टाकून घेऊया. हळद हे सुद्धा टाकून आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण कोथिंबीर छान धुतलेली आहे. आता आपण बारीक चिरून घेणार आहे. मसाला बनवेपर्यंत कणिक छान आपली भिजलेली आहे. त्यात आपण तेल टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. असं मिक्स झाल्यानंतर आपण ह्यातला एक कणिकाचा गोळा घ्यायचा आहे, गोल करून घ्यायचा आहे. मग त्याला छान आपण लाटून घेणार आहे. पराठासाठी चपाती आपली गोल लाटून झालेली आहे. आता आपण पराठासाठी तेल लावून घेणार आहे. पूर्णपणे व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे. आपण मसाला जो बनवलेला आहे तो मसाला पूर्णपणे पसरून घ्यायचा आहे. मसाला टाकून पूर्णपणे पसरले झाले की आपण वरतून कोथिंबीर टाकून घेणार आहे. भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. त्यानंतर वरनं थोडंसं पीठ टाकून फोल्ड करून घ्यायचं आहे. करचे आपण चपातीला त्रिकोणी फोल्ड करतो त्या पद्धतीने आपण फोल्ड करून घ्यायचं आहे. वरतून तेल लावून थोडंसं पीठ लावून चपाती दुमडून घ्यायची आहे आणि छान असा पराठा बनवून घ्यायचा आहे. अगदी मस्त चवीला छान आहे. नक्की मुलं खातील अशा प्रकारचे आपण आज कोथिंबीरचा पराठा बनवत आहे. अशा पद्धतीत आपण त्रिकोणी पराठा लाटून घेणार आहे. तवा गरम करायला ठेवलेला आहे. तवा छान गरम झाल्यानंतर आपण त्रिकोणी पराठा तव्यावर टाकून अगदी मस्त आणि खमंग शेकून घेणार आहे. कोथिंबीरचा पराठा मुलांना टिफिनसाठी दिल्यानंतर 2 पराठे एक्स्ट्रा करून आपला नाश्ता सुद्धा ह्यातच होऊन जातो. वेळ सुद्धा बराच वाचतो. जेव्हा आपल्या घरात काही भाज्या नसतील तेव्हा सुद्धा आपण हा पराठा करू शकतो आणि मुलांना टिफिनसाठी देऊ शकतो. झटपट आणि छान अशी रेसिपी करून पहा. पराठा किती छान फुललेला आहे. मस्त असं वरतून तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि छान शेकून घ्यायचं आहे. प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि थंड केल्यानंतरच आपण टिफिनमध्ये भरायचं आहे. टिफिनमध्ये पराठ्यासोबत दही, लोणचं, सॉस हे तुम्ही आवडीने देऊ शकता. पराठा छान शेकलेला आहे आणि फुललेला पण सुद्धा आहे. ते छान लेअर आलेले आहेत. एकदा नक्की करून पहा. मस्त असं लेअर आलेलं आहे. आता आपण पराठा थंड झालेला आहे. आपण टिफिनमध्ये भरून घेणार आहे.